जय गजानन माऊली. श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक खूप मोठे संत होऊन गेलेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनंत आणि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या नदीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही कोणत्या पण देवस्थानाकडे गेलात तर तिथं पार्किंगसाठी खूप मोठे चार्जेस तुमच्याकडून घेतले जातात किंवा तुम्हाला लुबाडले जाते. पण शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचे हे जे पार्किंगचे वाहनतळ आहे, या पार्किंगच्या वाहनतळामध्ये तुमच्याकडून कोणतीही फी आकारली जात नाही. तुम्ही 0 रुपयामध्ये इथं आपली बस, कार आणि बाईक पार्क करू शकता. पार्किंग लॉट पूर्णपणे ॲटोमेटेड आहे. इथं ॲक्च्युअलमध्ये कॅपॅसिटी किती आहे आणि आता अवेलेबल जागा किती आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला बाहेरच दिसते. आणि सोबत हा जो रस्ता आहे हा मंदिराकडे जातो. याच्या जो डाव्या साईडला रस्ता जातो तो जातो भक्त निवासकडे आणि उजव्या साईडला जो रस्ता जातो तो जातो सरळ मंदिरामध्ये. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात आलेले आहे, जे बघावयास अतिशय छान दिसते. तुम्ही जर इथं बाहेरगावून आलाय तर तुमच्यासाठी इथं नाश्त्यासाठी खूप सारे ऑप्शन असे अवेलेबल आहेत. तुम्ही इथं नाश्ता करू शकता. पोहे, कांदा पोहे, इडली, डोसा, चहा आणि सोबतच मटकी भेळ पण तुम्हाला मिळेल. उद्याची आषाढी एकादशी असल्यामुळे आज थोडी गर्दी जास्त आहे. रस्त्याच्या बाहेरच असा छान बाजार इथं भरलेला आहे आणि छोटे छोटे दुकानं लागलेत, मस्त एकदम भारी वाटते. आणि हा समोर मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. शेगावला जर तुम्ही येत असाल तर ही शेगावची ओरिजिनल कचोरीचं हे दुकान आहे. इथं तुम्ही नक्की भेट द्या आणि एकदा कचोरी खाऊनच बघा. जर तुम्ही एकदा खाल्ली तर आयुष्यभर लक्षात ठेवाल. शाळकरी मुलं बघा प्रसादासाठी बार्गेनिंग करत आहेत. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इथं असलेली चप्पल स्टँड आपल्याला दिसते. तिथं तुम्ही निशुल्क चप्पल आपली काढू शकता आणि तेथील स्वयंसेवी कर्मचाऱ्यांचा स्वभाव त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आपल्याला दिसून येतो. माऊलीशिवाय ते कोणालाही हाक मारत नाही आणि तेथील स्वच्छता तुम्हाला तिथे गेल्यानंतरच अनुभवता येते. आणि शिस्त तर एवढी की जशा मुंग्यांची रांग आहे त्या पद्धतीने शिस्त या मंदिरामध्ये पाळली जाते. आत्ता जवळपास सकाळचे 7 वाजले आहेत. मला वाटलं आषाढी एकादशी आहे उद्या, त्यामुळे आज गर्दी असेल, पण आज काहीच गर्दी नाही. आणि हा मंदिराचा फ्रंट बघा किती मस्त दिसतोय. उद्या याला मस्त फुलांनी सजवणार आहेत आणि गर्दी नसल्यामुळे आज आपल्याला डायरेक्ट शॉर्टकट दर्शन पण इथून घेता येईल. लोकांचा हुरूप बघून मलाही वाटलं की चला 2-4 व्हिडिओ आपणही काढू. 2-4 व्हिडिओ काढून मग जरा मनाला शांती वाटली. दोन चार व्हिडिओ तर मस्तपैकी काढून झाले. ते चला फटाफट अगोदर दर्शन घेऊया. मित्रांनो, आत्ताच दर्शन झालंय माझं, तर अतिशय छान असं वाटलं. 15 मिनिटातच दर्शन झालं रे आज. आणि दर्शन झाल्यावर भूक बी लागली होती. मग चला म्हटलं काहीतरी नाश्ता करू. तर बाहेरून मस्त शेगाव कचोऱ्या आणल्या 2-4. तुम्ही जर इकडे आले तर तुम्ही बी शेगाव कचोरी नक्की खा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा.